मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण स्वीट कॉर्नपासून अतिशय टेस्टी कुरकुरीत अशी कॉर्न बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। अगदी 5 ते 7 मिनिटात हे चटपटीत कॉर्न तयार होतात। नक्की तुम्ही करून बघा। सध्या मार्केटमध्ये भरपूर स्वीट कॉर्न आलेले आहे आणि मस्त असा बाहेर पाऊस सुरू आहे ना, अशा वेळी जर असे चटपटीत कॉर्न खायला मिळालं तर खूप भारी वाटते। तर बघा, इथे मी 200 ग्राम स्वीट कॉर्नचे दाणे काढून घेतलेले आहेत। आता हे दाणे आपण बॉईल करून घेऊ। तर गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे, यामध्ये पाणी बॉईल करायला ठेवून देऊ। पाणी छान बॉईल झालं की यामध्ये आपण हे काढून घेतलेले स्वीट कॉर्न टाकून देऊ। तर चवीनुसार मी थोडं मीठ घातलेलं आहे या पाण्यामध्ये। तर बघा, इथे छान पाणी छान बॉईल झालेलं आहे। आता यातच आपण हे स्वीट कॉर्नचे दाणे टाकून देऊ आणि अगदी 5 मिनिटपर्यंत आपण हे बॉईल करून घेऊ। हे दाणे स्वीट कॉर्नचे थोडे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचे आहे। खूप जास्त आपल्याला शिजवून घ्यायचे नाही। तर इथे 5 मिनिट झालेले आहे। आता मी हे दाणे काढून घेत आहे। तर एक चाळणी ठेवली आहे, चाळणीच्या खाली एक भांडं ठेवलेलं आहे आणि हे छान पाणी याचं निथळून घेऊ आपण। तर हे थंड झालं। आता हे दाणे आहे ना, स्वीट कॉर्नचे दाणे छान थंड झालेले आहे। आता एका बॉलमध्ये आपण काढून घेऊ। आता यामध्ये मी पोहे खायच्या चम्मचने 1.5 चम्मच कॉर्नफ्लोअर घातलेला आहे। अगदी पटकन ही रेसिपी होते आणि खूप छान चटपटीत अशी वाटते। नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आता हे कॉर्नफ्लोअर लावलेले दाणे आहे ना, या चाळणीमध्ये परत टाकून देऊ, जेणेकरून जी जास्तीचं कॉर्नफ्लोअर असेल ते चाळणीतून खाली पडेल। तर बघा, अशा प्रकारे मी छान हे कॉर्नफ्लोअर लावल्यावर छान हे मिक्स करून घेत आहे आणि प्रत्येक दाण्याला छान कॉर्नफ्लोअर असं लागलेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घालू आणि तर तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। आता यामध्ये हे कॉर्नफ्लोअर लावलेले दाणे आणि स्वीट कॉर्नचे दाणे कढईमध्ये टाकून देऊ आणि छान लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे, फ्राय करून घ्यायचे आहे। तर बघा, हे फ्राय करताना दाणे फ्राय करताना थोडं दूर उभं राहायचं, कढईच्या गॅसच्या दूर उभं राहायचं, व नाही तर हे आपल्या अंगावर उडतंच। त्यामुळे लक्ष देऊन हे फ्राय करायचे आहे। हे स्वीट कॉर्नचे दाणे जमेल तर तुम्ही गॉगल लावूनसुद्धा करू शकता, कारण अंगावर हे उडतंच। त्यामुळे बिलकुल काळजी घेऊन हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। छान लालसर येईपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे। तर बघा, इथे स्वीट कॉर्नच्या दाण्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे। मस्त अगदी हलके झालेले आहे। या झाऱ्यामध्ये मी पूर्ण हे दाणे काढून घेत आहे। अशा प्रकारे अगदी पटापट आपले हे दाणे छान कुरकुरीत होतात मस्त। बघा, अगदी हलके असे हे दाणे झालेले आहे स्वीट कॉर्नचे। आता एका चाळणीवर मी हे टाकून देत आहे। खाली मी टिश्यू पेपर टाकलेला आहे आणि वर चाळणी ठेवलेली आहे, जेणेकरून जे तेल असेल एक्स्ट्रा हे चाळणीच्या खाली निथळून जाईल। अशा प्रकारेच आपण सर्व दाणे छान फ्राय करून घेऊ। अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत असे हे स्वीट कॉर्नचे दाणे होतात। नक्की तुम्ही करून बघा। मस्त बाहेर छान धो असा पाऊस पडत आहे आणि अशा वेळी जर असे हे कॉर्न जर खायला मिळालं तर खूप मस्त वाटते। नक्की तुम्ही सुद्धा असे दाणे फ्राय करा आणि मस्त पावसाळ्याचा मजा घ्या। अशा प्रकारे मी बाकी दाणे सुद्धा छान फ्राय करून घेत आहे। स्वीट कॉर्नपासून आपल्याला बऱ्याच रेसिपी करता येतात आणि खूप छान अशा रेसिपी होतात। तर ही चटपटीत आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी अगदी सोपी आणि अगदी कमी वेळात होते। तर बघा, ही दुसरी बॅचसुद्धा छान कुरकुरीत अशी झालेली आहे। बघा, छान लालसर कलर आलेला आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊ आणि अशी चाळणीवर छान पसरवून घेऊ। जोपर्यंत छान तेलामध्ये तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला छान हे फ्राय करून घ्यायचे आहे आणि मस्त हलके होतात हे दाणे, मस्त कुरकुरीत होतात।
तर बघा मस्त आपले हे दाणेसुद्धा छान झालेले आहे. अशा प्रकारे आपण सर्व दाणे छान फ्राय करून घेऊ. अगदी कमी वेळात होतात आणि खायला सुद्धा खूप मस्त चटपटीत असे वाटतात. तर आपले हे स्वीटकॉर्न छान तळून झालेले आहे. आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहे. यावर आपण आणखी मस्त चटपटीत व्हायसाठी इथे मी लाल तिखट घातलेला आहे. चाट मसाला घालू. चाट मसाला घातल्याने आणखी मस्त चटपटीत आणि टेस्टी होतात. तर चाट मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मस्त आता हे छान मी मिक्स करून घेत आहे. इथे आपले मस्त चटपटीत असे कॉर्न तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कॉर्न तयार करा आणि तुम्ही केलेले चटपटीत कॉर्न कसे झाले कमेंटद्वारे नक्की कळवा. मस्त कुरकुरीत असे आपले स्वीटकॉर्नचे कॉर्न तयार झालेले आहे. वरून याला थोडं आणखी टेस्टी आणि चटपटीत करायसाठी वरून मस्त बारीक चिरून घेतलेला कांदा आणि मस्त सांबार घालू आणि मस्त चटपटीत कॉर्नचा आनंद घेऊ. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.